3 वर्ष कुठे होतीस काव्य? मला तेव्हा तुझ्या समोर येण्याची हिंमत नव्हती राहुल. का? आय एम रिअली सॉरी राहुल. मी तेव्हा एकटी नव्हते. कोण होता? आर्यन, माझा लहानपणीचा मित्र. सिक्युअर्ड होता तो, फायनान्शियली स्टेबल. आपल्यासारखं टोकाचं नातं नव्हतं. पप्पांनाही आवडायचं, घरच्यांनाही सांभाळून घ्यायचं. मी तेव्हा निर्णय घेऊ शकत नव्हते. तुला सोडून गेल्यानंतर तुझ्याकडे येण्याची परत हिंमत नव्हती माझ्यामध्ये. पण जसा काळ उलटत गेला तसं मला रिअलाइज झालं की माझं खरं प्रेम तुझ्यावर आहे. म्हणून हिम्मत करून मी तुला चूज केलंय. चूज तू केलंस, पण मला नाही. आणि रिअलाइज झालं म्हणतेस. मग आता तिसऱ्या माणसाशी लग्न का करत नाहीस? सगळं तुटलं राहुल. आर्यन निघून गेला, मीही तुटले. घरच्यांनी जबरदस्ती या लग्नात ढकललं. खोट्या परिस्थितीसोबत धावून मीही थकले होते. तू मला 3 वर्षापूर्वीच गमावलंस काव्या, जेव्हा सगळं संपण्याआधीच तू आर्यन सोबत मला रिप्लेस केलंस. मी वाईट नाहीये राहुल, मी फक्त घाबरले होते. तू घाबरलेली नव्हतीस, तू कम्फर्टेबल होतीस. आणि मी फक्त तुझा बॅकअप प्लॅन होतो. मला पर्याहून नाही राहायचंय. सगळे तुला सोडून जातील आणि तू माझ्याकडे परत येशील. आज तिने मला नाही गमावलं, त्याने माझ्यातल्या त्या वर्जनला गमावलं, ज्याने कदाचित तिला 3 वर्षापूर्वीच माफ केलं असतं.